ते बोलतात ना, गेले ते दिवस आणि राहिल्या त्या फक्त आता आठवणी. कारण की पूर्वीचा काळ वेगळा होता. इथून जाऊयात आणि ब्लॉगची सुरुवात आपल्या आता चक्कीमध्ये दळण घेऊन जाण्यापासून सुरू झाली. वाटायचं काम असतं चिन्मयचा. चिन्मय मोनीश वाटून देतो. कोणच नाही, तिघांपैकी एक पण नाही घरामध्ये. नमस्कार, मी कविता. तुम्हा सगळ्यांचे कविता पाटील ब्लॉगमध्ये मनापासून स्वागत करते. तर आजचा दिवस तुम्हा सगळ्यांना चांगला जाऊ द्या. तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होऊ द्यात अशी गणपती बाप्पाजवळ प्रार्थना करते. तर मंडळी, आज आहे होळी. तर तुम्हा सगळ्यांना होळीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. आणि 2 दिवसापासून ब्लॉग काही तुमच्या भेटीला आले नाही, कारण की मलाच थोडंसं बरं वाटत नव्हतं त्याच्यामुळे. तर चला, आता आजचा दिवस तुमच्यासोबत मी शेअर करते. आणि आत्तापासून दुपारपर्यंत जे काही होईल ते सगळं मी तुम्हाला आजच्या ब्लॉगमध्ये देणार आहे. कारण की 2 दिवस असे तुम्हीसुद्धा ब्लॉग मिस केलेत, मलासुद्धा चांगलं वाटत नाही. पण काय करू, आता तब्येतच बरी नव्हती त्याच्यामुळे थोडंसं 2 दिवस आरामच केला आहे मी. तर चला, आता दुपारपर्यंत जे काही होईल ना ते सगळं मी तुम्हाला संध्याकाळी 4 वाजता देईन. तर सगळ्यांनी ब्लॉगमध्ये आता कंटिन्यू राहा. चला, आता चालली आहे मी चक्कीमध्ये दळण घेऊन. कारण की मग 2 दिवस तर चक्कीमध्ये दळण घेऊन जाऊ शकत नाही. पोरं सगळी रंगवतील गावामध्ये रंगपंचमीला त्याच्यामुळे. आणि आता ऑर्डर्स पण आपल्या सुरू झाल्यात भाकरींच्या त्याच्यामुळे. ओके, चला आता एक चक्कीतून जाऊयात आणि ब्लॉगची सुरुवात आपल्या आता चक्कीमध्ये दळण घेऊन जाण्यापासून सुरू झाली आहे. चलो, लोणा तिथे गाडी इथे रस्त्याच्या बाजूला लावले आहे. कारण का तिथे ना जाम ऊन आहे, आपण गाडी लावतो तिथं. तर तिथे जरा सावलीमध्ये आता लावून ठेवले. तर लगेच चक्कीमधून दळण पण भेटला, दळून बरा झाला. चलो, आता जाऊया. आता डबे पण घासून ठेवले उन्हामध्ये. तर आता जेवण बनवून घेते. चिन्मय येईल परत जेवायला त्याच्यामुळे चपातीचं पीठ मळून ठेवले. आज चपात्या बनवेन. 4 दिवस झाले चपात्या बनवल्याच नाही. तर चिन्मय पण सकाळी जाताना सांगून गेले, मम्मा आज चपाती बनव. तर मशीन घेतल्यापासून रोजच्या दुपार संध्याकाळ भाकऱ्याच असतात. एक प्रॅक्टिस पण मला करायची होती. एक गुरुवारपासून प्रॅक्टिसच सुरू होती. तर आता रविवारपासून मी ऑर्डर घ्यायला सुरुवात केली. तर बघू, आता आज तर चपात्याच बनवेन. जर कोणाची ऑर्डर आली आज तर मग तुम्हाला दाखवेन. आणि मग नाहीतर मग आज मी काही भाकऱ्या बनवणार नाही, चपाती. आणि संध्याकाळी जर कोणाची ऑर्डर आली तर भाकऱ्या बनवेन, नाहीतर मग वरण भात बनवेन. आणि चला, आता आजचा व्हिडिओ तुम्हाला आज संध्याकाळी द्यायचा आहे. तर बघू आता कसं शूट होतं आहे ते. आता पटपट चपात्या बनवते आणि एकीकडे लगेच चण्याची डाळ भिजत ठेवते पाण्यामध्ये. मग पुरणपोळी वगैरे बनवायची आहे. बनवणार नव्हती मी पुरणपोळी, पण कसं आहे, होळीचा सण हा वर्षातून एकदाची येतो. आणि आजच्या दिवशी प्रत्येकाच्या घरामध्ये पुरणपोळी बनवली जाते. पण आता आपल्या आत्याचे मिस्टर वारले त्याच्यामुळे बरोबर नव्हतं वाटत मला. पण काय करणार, जर नाही बनवली तर आपल्या पोरांना कोण देणार. आणि चिन्मयला तर पुरणपोळी खूप जास्त आवडते. तो सकाळीच मला बोलत होता, मम्मा थोड्याशा तरी बनव ना माझ्यासाठी, म्हणजे थोड्याशा तरी बनव ना. तर मग बरंच, चला जास्त नाही, 1 किलोच्या बनवेन पोरांसाठीच. ओके. आणि बघू आता आजचा दिवस तुमच्यासोबत मला कसा शेअर करता येतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मंडळी, खरं सांगायचं झालं ना तर सण आहे होळीचा असं वाटत पण नाही. मी आता चक्कीमध्ये गेलेली ना दळण दळायला, तर मला भरपूर ताई भेटल्या रस्त्यामध्ये. आणि चक्कीमध्ये पण मला 1-2 ताई तिथं भेटल्या दळण घेऊन आलेल्या. त्या पण बोलल्या, काय गं कविता सांगते, होळी आज आहे पण वाटत नाही सण आहे असं, का कुणास ठाऊक. नाहीतर पूर्वी कसा सण, होळीचा सण म्हणजे शिमगा सण आला म्हणजे 1 महिन्या आधीपासून सण साजरा करायची सुरुवात व्हायची. पण आत्ता तसं राहिलं नाही. काल ते बोलतात ना, गेले ते दिवस आणि राहिल्या त्या फक्त आता आठवणी. कारण की पूर्वीचा काळ वेगळा होता. पूर्वी माणसं कामं करायची, पण माणसं एकत्र होती. माणसांमध्ये असा माणूस भेदभाव करत नव्हता. पण आता तसं नाही. आता माणसामध्ये भेदभाव एवढं करतात ना, त्याच्यामुळे सण
कसा म्हणजे सण येतो कसा आणि जातो कसं तेच समजत नाही. कारण की माणसामध्ये खूप भेदभाव वाढला आहे, हेवाजवा वाढला आहे त्याच्यामुळे, आणि माणसं एकत्र येत नाही आहेत. वेळ कामं तर पूर्वी लोकं करायची, असं थोडी आहे की आत्ताच कामं आहेत लोकांना. पूर्वीपासून लोकं कामं करतात. पूर्वी तरी एवढी कामं होती की त्यांच्याकडे श्वास घ्यायलासुद्धा वेळ नसायचा. आपल्या आजी आजोबा, आई वडील किती कष्ट केले त्यांनी, अपार कष्ट केले. पण त्यांनी त्यांचं जीवन खूप आनंदात जगले. पण आता असं झालं आहे की माणूस फक्त टेन्शनमध्ये जगतो आहे. माणूस नुसता धावपळीमध्ये जगतो आहे. माणूस स्वतःसाठी वेळ काढत नाही आहे, किंवा माणूस जे आपले नातेवाईक असतात, आपले शेजारी पाजारी असतात, त्यांच्याकडे कोणी जात नाही. आणि पूर्वी कसं, जर सण आला आणि आपल्या घरामध्ये जर कोणती गोड वस्तू बनवली तर 4 घरामध्ये नेऊन पोचवणार ते. प्रत्येकाच्या घरात पुरणपोळी ही प्रत्येकाच्या घरात बनते होळीच्या दिवशी. पण पूर्वीची जी मोहमाया होती माणसांची ती वेगळीच होती. आत्ता फक्त मोहमाया पैशांची राहिली आहे. प्रत्येक माणूस हा पैसा कमवण्याच्या मागे पळतो आहे नुसता. फक्त पैशाचा, सोन्या नाण्याचा मोह. पूर्वी असं काही नव्हतं. पूर्वी माणसं पैसा कमवत होती. पूर्वी माणूस कष्ट करत होता, थोडे पैसे कमवत होता, पण त्याचं जीवन तो आनंदी जगत होता. पण आत्ता प्रत्येक माणसाकडे पैसा येतो आहे, पण सण कसे साजरे होतात, कसा सण येतो आहे, कसा जातो आहे ते बिलकुल कळत नाही. कारण की माणसाला म्हणजे माणूस नकोच आहे आता. माणूस फक्त एकटा जीवन जगायला बघतो आहे. पूर्वी असं नव्हतं. पूर्वी शेजाऱ्या पाजाऱ्यांच्याकडे जाऊन बसायचे, काही झालं तरी सगळ्या गोष्टी आपण एकमेकांना शेअर करायचो. पण आता तसं नाही. आता कोणासोबत आपलं दुःख शेअर करायला पण भीती वाटते. कारण की समोरची व्यक्ती ऐकताना रडून ऐकते, पण दुसऱ्याला 4 लोकांना सांगताना ती हसून सांगते. पूर्वी असं काही नव्हतं. पूर्वी कोणाच्या घरामध्ये जर असं काही प्रॉब्लेम झाला ना, तर अर्धा गाव जमा व्हायचं, लगेच मदतीसाठी धावून यायचा. पण आता सध्याच्या परिस्थितीला अशी सिच्युएशन आली आहे ना की समोर माणसाचा जीव तळमळून जातो आहे, पण कोणाला काही फरक पडलेला नाही. जर एखाद्या माणसाचा जर ॲक्सिडेंट झाला आहे रस्त्यावर, आपण बघतोय, पण आपण काय बोलते, बाबा नको, या फंद्यात कोणी पडत नाही, पोलीस केस ते माझ्याकडे एवढा वेळ नाही, आणि आपण पुढे निघून जातो. पण पूर्वी असं बिलकुल नव्हतं. पूर्वी जरा तरी काय झालं ना तरी अख्खा गाव जमा व्हायचं मदतीसाठी आणि विचारपूस करायची. आता कोणाचं कोणाला घेणं देणे नाही पडलं. माणूस फक्त आता याच्या मागे लागला आहे, मी हे कसे कमवेन, असं झालं आहे. म्हणून सण पूर्वी जे होते तेच आत्ता आहेत, पण सण साजरी करायची जी पद्धत आहे ना ती खूप बदलली. माणसाला समोरचा माणूस नको आहे आता. माणसाला फक्त माझं जीवन मलाच पाहिजे. पूर्वी असं नव्हतं. पूर्वी कसं सगळ्यांना घेऊन सगळे सण साजरे व्हायचे. पूर्वीचा शिमगा हा सण किती सुंदर साजरा व्हायचा. आता मी जेव्हा लहान होती, 1 महिना आधीपासून शिमगा हा सण साजरा व्हायचा. तेव्हाही आईवडील काम करत होते. प्रत्येकाचे आईवडील काम करत होते, कामधंदा करत होते. पण एक संध्याकाळ झाली ना की ती शिमगा सण खेळायची ओढ लागायची. माणूस कामाधंद्यावरून घरी आला ना की त्याला असं व्हायचं की आम्ही गावाच्या वेशीवर एकदाचं कधी जमतोय आणि कधी आम्ही शिमगा सण साजरा करतोय. पण आत्ता गावाची वेशच राहिली नाही. त्याच्यामुळे सण साजरा कसा करायचा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी माझ्यावरून उदाहरण, दुसरी गोष्ट म्हणजे आता माणूस फक्त समोरच्या व्यक्तीचा स्टेटस बघतोय आणि मग त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न करतोय. जर समोरच्या माणसाचे जर कडक इस्त्रीचे कपडे असतील, समोरच्या व्यक्तीच्या अंगावर जर कडक चमचमीत कपडे असतील, तर त्या माणसाजवळ बोलायला जातात. किंवा त्याच्या अंगावरती भरघोस दागिने असतील तर समोरच्या माणसासोबत बोलायला जातात. माणूस आत्ता असं झालं की माणसाचा आधी स्टेटस बघतोय. ज्या माणसाचं काही स्टेटस नाही आहे त्या माणसाला कोणीही विचारत नाही. तर चला, तर असं खूप जास्त बोलली आणि आता घेते मी जेवण बनवायला, नाहीतर चिन्मयची पण यायची वेळ होईल. ओके, चला आता घेतल्यात चपात्या बनवायला. आणि मस्त इथं पीठ मळून घेतले.
चला चिन्मय बसला जेवायला, त्याला गरम गरम चपात्या बनवून देते. बरं घे रे. मंडळी या आता जेवायला चिन्मयच्याच ताटामध्ये घेतले मी जेवायला. रात्रीची भाकरी होती तीच मस्त गरम केले. ओके चला आता ठेवले कुकरला चण्याची डाळ शिजायला. आता इथे पीठ पण मळून ठेवले आणि आता चणा डाळ शिजले आपली. आता गुळामध्ये शिजवायला घेतली तिला. ओके आता घेतलेली डाळ वाटून. ओके पुरणपोळीचं जेवण बोललं ना तर भरपूर वेळ जातो, कारण का पुरणपोळी बनवण्याची प्रोसेस जाम म्हणजे कठीण आहे एकदम आणि लॉंग प्रोसेस आहे त्याची, एकदम मोठी प्रोसेस आहे. चला आता पटपट वाटून घेते. डाळ गरम आहे तर चण्याची डाळ वगैरे सगळं वाटून झालं आहे. म्हणजे पुरणपोळीचं पुरण वगैरे वाटून झालं आहे. पीठ पण मळून घेतलं आहे. तर फक्त पुरणपोळीच बनवायची आहे ना. मग रात्री होळीच्या पाया पडायला जाताना मग पापड्या वगैरे तळे. यावर्षी पापड्या पण मी विकतच आणल्या, बनवल्या नाही घरामध्ये. मी प्रत्येक वर्षी घरामध्ये पापड्या बनवते, पण यावर्षी नाही मला काही जमलं बनवायला त्याच्यामुळं. तर चला आता मी ब्लॉगचं जरासं एंड करते, कारण की तुम्हाला आज ब्लॉग हा द्यायचा. मला नाही वाटत तुम्हाला 4 वाजता आज जो ब्लॉग येईल थोडासा लेट येऊ शकतं ब्लॉग, कारण का व्हिडिओ एडिट करायचे मला त्याच्यामुळं. ना पाय माझं ना सुजले पुन्हा, काय माहिती का पाय दुखतात पण खूप जास्त आणि सूज मरते पायांना. तर काय प्रॉब्लेम झाले तेच काय मला समजत नाही. आता डॉक्टरांकडे जाऊन गोळ्या वगैरे घेतल्या आहेत, पण आता पुन्हा जरा दुखायची सुरुवात झाली, कारण की धावपळ खूप जास्त होते कदाचित त्याच्यामुळे. तरीसुद्धा मी म्हणजे चालत प्रवास जास्त करत नाही, मी गाडी घेऊन जाते. पण शेवटी कसं वयानुसार माणसाला दगदग पण जास्त सहन होत नाही. आता एक 40शी क्रॉस केली आहे मी, आणि आपण बोलतो नाही का जीवापेक्षा जास्त धावपळ केली की मग त्रास होतो, तसे काही तसाच काहीसा थोडासा प्रॉब्लेम झाला आहे आता. चला आता असं ब्लॉग मी एंड करते, कारण की तुम्हाला आज हा मला ब्लॉग काहीही करून द्यायचा आहे. पण चला उशीर झाला तर झाला, पण आज ब्लॉग तुम्हाला देईन मी. आणि मग होळीचा ब्लॉग तुम्हाला मी छान असा उद्या देईल. आता मग तो पुरणपोळी बनवण्यापासून सुरू करेन. तर डायरेक्ट होळी आणि मग मला केवणीला पण जायचं आहे रात्री, कारण की केवणीला त्या ताईंनी कार्यक्रम ठेवलेत. तर त्यांनी कालच मला कॉल करून सांगितलं की ताई या जरा, तर तिकडे पण जायचं आहे होळीच्या कार्यक्रमाला त्याच्यामुळे. सो चलो आता तुम्हाला माझा आजचा ब्लॉग कसा वाटला ते मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा, आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. आपण उद्या भेटू छान छान नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, स्वस्त राहा आणि मस्त राहा. बाय बाय.